नेरूळच्या डी.वाय. पाटील रुग्णालयाचं रजिस्ट्रेशन रद्द करून हॉस्पिटल बंद करण्याच्या पालिकेच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे। पालिकेच्या याच कारवाईला नगरविकास खात्याने स्थगिती दिली आहे। रुग्णालयाला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची एनओसी नसल्याचं कारण देत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली होती। बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टनुसार कारवाई करत नेरूळ पोलीस ठाण्यात हॉस्पिटल विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता। मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या 26,000 चौरस फूट जागेवर हिरानंदानी समूहाला भाडे तत्वावर जागा देण्यात आली होती आणि याच जागेवर हिरानंदानी समूहाने परस्पर फोर्टिस या रुग्णालयाशी करार करून या रुग्णालयाला ही जागा वापरण्यास दिली होती। पालिका आणि सिडकोला अंधारात ठेवून परस्पर हिरानंदानी रुग्णालय प्रशासनाने परस्पर फोर्टिस हॉस्पिटल बरोबर करार करत त्यांना पालिकेची जागा दिली आहे। अखेर हिरानंदानी रुग्णालयाला तुमच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा करत करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।